नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ कशावर आहे. आणि मी खूप खुश आहे कारण मेहनतीचं फळ मिळालं आहे मला. तर सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 21 तारीखला मी पहिला व्हिडिओ टाकलेला यूट्यूबला. म्हणजे तो लक्ष्मीनारायण मंदिर आहे वालावलचं, तिथला व्हिडिओ टाकलेला. आणि तो व्हिडिओ टाकायच्या अगोदर माझं खूप प्लॅनिंग म्हणजे हे व्हिडिओ टाकणार, ह्या मंदिराचा व्हिडिओ टाकणार, त्या मंदिराचा व्हिडिओ टाकणार, असं प्लॅनिंग होतं माझं. आयंच मस्ती नको रे, आयंच मस्ती करतोय. तर असं काय काय प्लॅन असायचा माझा. तर त्यावेळी मी सुरुवातीत फर्स्ट व्हिडिओ माझा तुम्ही मुद्दाम बघा. पहिलीचे स्टार्टिंग जे 2-3 व्हिडिओ टाकलेत ना, ते मुद्दाम बघा. खूप मेहनत घेतलेली त्यासाठी. काय किती स्क्रिप्ट लिहा, हे करा. हां, तर खूप मेहनत घेतलेली त्या व्हिडिओसाठी. 4-5 मिनिटाचे का असे ना, पण खूप मेहनत घेतलेली. तर त्याच्यानंतर माझ्या मित्राने समीर म्हणून माझा मित्र आहे, त्याचं यूट्यूब चॅनल आहे सॅम्स 321 म्हणून यूट्यूब चॅनल आहे. तो माझ्या मागे लागला की बाबा अरे जे तू करतोयस ना त्याचेच व्हिडिओ टाक. म्हणजे आता मी ड्रायव्हिंग करतोय, ते तुझ्या प्रवासाचे व्हिडिओ टाक. तरी मी त्याला म्हणतोय नाही रे, मी नाही जमणार मला हे ते. त्याने मला फोर्स केला. त्याच्यानंतर अजून एक माझा मित्र आहे अक्षय म्हणून, त्याने पण मला हे केलं की टाक तू, ह्याचे व्हिडिओ बघ, हा बघ कसा करतो. पण मी अजून कोणाचेच व्हिडिओ बघितले नव्हते. त्याने मला फर्स्ट टाईम आर राजेशचा व्हिडिओ दाखवला. त्यावेळी म्हटलं हां असं पण असतं काय, आणि मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर त्याच्यानंतर मी म्हटलं बघूया तरी करूया, आणि सुरुवात केली मी तसे व्हिडिओ टाकायची. आणि खरंच खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला मला, सगळ्यांचा चांगला प्रतिसाद. आणि खरंच भारी वाटलं मला अपेक्षा पण नव्हती की एवढे व्हिडिओ मला जे कोण बघतील काय. म्हणजे माझ्या हजार सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम जो हवा असतो 4000 तासाचा, तो व्हायला मी इमॅजिन केलेलं 3-4 वर्ष जातील असं इमॅजिन केलेलं. पण 1 वर्षाच्या आतच सगळं कंप्लीट होऊन आज फायनली यूट्यूबचं पेमेंट आलं आहे. सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, तुम्हाला सांगतो किती आलं आहे ते. तर थँक्यू सगळ्यांचे, खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही एवढा सपोर्ट केला आहे मला. खरंच असं एवढं सपोर्ट मी इमॅजिनच करत नाही. मला म्हणजे भारी वाटते खरंच. आणि आता मी फिरताना अगोदर मला कोण ओळखायचं नाही, म्हणजे जे माझे मित्र तेवढा पुरता होतो मी. आता कुठे जात असताना कोण नाही कोण भेटतं, मला सबस्क्रायबर भेटतात. खूप भारी वाटतं भेटून सगळ्यांना. आणि असंच प्रेम राहू द्यात. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. तर आत्ता ना मी मगाशी मी चेक केलं तर पेमेंट आलं. तर माझ्या पटकन डोक्यात आलं की म्हटलं फर्स्ट व्हिडिओ जो मी बनवलेला ना लक्ष्मीनारायण मंदिराचा, त्या मंदिरात जाऊया म्हटलं. तर आता आपण श्री लक्ष्मीनारायण मंदिरात जातोय. आणि सुचिता आहे माझ्यासोबत, अयांचे. आम्ही लक्ष्मीनारायण मंदिरात जायला निघालेलो आणि पाऊस भरून आला आहे म्हणून नाही, मंदिरात इथे यायचंच होतं. सिद्धेश्वर मंदिरात आलो. आमच्या घराच्या बाजूलाच असलेलं हे मंदिर सिद्धेश्वर मंदिर. इथे दरवर्षी म्हणजे तुळशीचं लग्न असतं ना, त्या तुलसी विवाहाच्या अगोदर आदल्या दिवशी खूप मोठा उत्सव असतो. आयांश मस्ती करतोय. आयांशचा तुम्हाला लुक दाखवतो. आयांश चेंज झाला हा बघा. आयांश इकडे केस कापलेत त्याचे बघा. हां, तर केस कापण्यामागचं कारण सांगतो तुम्हाला. तो केस कापायला देत नाही. शेवटी मशीन घेतली आणि एक ब्लेड लावला आणि झिरो मारून टाकला. तर आता आम्ही जातो लक्ष्मीनारायण मंदिरात. खूप मस्ती करतो खूप. चला जास्त वेळ काढत नाही, पटापट आपण मंदिरात जाऊया आणि येऊया. तुम्हाला लक्ष्मीनारायण मंदिर पुन्हा एकदा आज दाखवतो.
फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे. मंदिराजवळ पोचल्यावर सर्वप्रथम ही आपल्याला श्रीदेव लक्ष्मीनारायणाची पाटी पाहायला मिळते आणि त्याला लागूनच हे बघा श्रीदेव रवळनाथ मंदिर आहे. तिथे नमस्कार करायला जाऊया. श्रीदेव रवळनाथ मंदिर. या मंदिराची खासियत काय आहे माहिती आहे? या मंदिरात ना देव रवळनाथाची मूर्ती ही काहीशी ही बघा उजव्या बाजूस स्थापन केलेली आहे. आपल्याला नमस्कार करा. मंदिरात ना रवळनाथाच्या बाजूला अजून एक मूर्ती आहे सुंदर अशी. हे रवळनाथाचं मंदिर आहे ना ते नवीन बांधणीतलं आहे. हे बघा आणि बाहेरचा जो गाभारा आहे तो कौलारू आहे. चला आता आपण तिकडे लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊया. इथे जवळ बाजूलाच लागूनच आहे. इथे पोचल्यावर ना सर्वप्रथम आपल्याला भव्य अशी कमान पाहायला मिळते लक्ष्मीनारायणाची. खूप सुंदर कमान आहे. वाव. आणि इथून आतमध्ये पायऱ्या उतरून थोडंसं जावं लागतं आणि हे बघा किती सुंदर मंदिर आहे बघा. सुंदर असं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मंदिराच्या समोरच ह्या 5 दीपमाळ आहेत. 4 छोट्या आणि त्यातली एक काहीशी मोठी आहे, उंच आहे. चला मंदिराच्या आत जाऊया. मंदिराचा आवार बघा काय मस्त सुंदर आहे. ह्यांची मस्ती बघा किती करतोय तो बघा. खूप मस्ती करतोय खूप. आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिताचं लग्न इथेच झालेलं याच मंदिराच्या आवारात. भव्य असा सभा मंडप आहे बघा. तर टायगर खूप मोठा सभा मंडप आहे बघा. तरी सभा मंडपातून आतमध्ये आल्यावर ना हे बघा एक सुंदर असं कौलारू छप्पर दिसतं तुम्हाला. वाव. इकडच्या लाकडी तुळ्यांवर मस्त सुंदर नक्षीकाम केलेलं आहे बघा. इथले खांब सुंदर आहे. सुंदर खूप भारीच आहे. काय नक्षीकाम केलेलं आहे बघा. लाकडी नक्षीकाम लाकडांवर. हत्ती इथे वाघ. भारीच आहे भारीच. एक नंबर. खरंच भारी आहे. हे बघा सुरुवातीलाच दरवाजाच्या सुरुवातीला गणपती कोरलेला आहे. हे मंदिर ना खूप सुंदर आहे. मंदिराच्या उपगृहातल्या छतावर सुंदर हे बघ सगळे देवदेवतांचे काष्टशिल्प पाहायला मिळतात इथे तुम्हाला बघा. तरी मस्तच आहे मस्त. वाव.
इथे आलं ना की खरंच खूप प्रसन्न वाटतं, बघत राहावं असं वाटतं. हे नक्षी खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर. किती भारी कोरीवकाम केलं आहे बघा, एका दगडात मस्त आहे सगळं. बाहेरचा आवार दाखवतो तुम्हाला. अयंश ना आमचा खूप मस्ती करतो, खूप. तो बघा तिकडे गेलाय. मंदिर बघा किती सुंदर आहे, भारीच आहे. इथला आवार खरंच भारीच आहे, मस्त आहे बघा. मंदिराच्या बाजूलाच ना तलाव आहे, खूप सुंदर असा तलाव आहे. काय बघितलं तू? काय बघितलं रे? काय बोलतच नाही, मस्ती नुसती. खरंच भारी आहे, बघण्यासारखे. हे आता नवीन काहीतरी केलं आहे बघा, आय लव्ह बालावन म्हणून. हे बघा, काय गरज नाही असलं हे करायची. जुनं आहे ना, ओल्ड, तेच चांगलं आहे, सुंदर आहे. आणि आता सध्या ना इथे एका सिरियलची शूटिंग सुरू होती, मराठी सिरियल. तुझी दाखवायची गो काय होतीस तू काय, झी मराठीवर, स्टार प्रवाह. तलावाच्याच बाजूला एक पिंडी आहे. पाण्यात हात धु. काय होतीस तू काय झालीस तू, अशी काहीतरी सिरियल. मी काही सिरियल वगैरे बघत नाही त्यामुळे मला नाही माहीत. तर ती त्या सिरियलचं शूटिंग या मंदिराच्या आवारात होतं. पाऊस दिलं होतं नाही. चला चला भागो, पाऊस आला. भागो अयांशी, ये पटापट भागो. मंदिरात जाऊया. मंदिराचा परिसर काहीसा असा आहे, हा बघा. सुंदर आहे, सुंदर. कोणाला मारू? आईला मारू. आयान सांगतोय आईला मार. चला, मस्त दर्शन झालंय, तुम्हाला पण दाखवला. आणि आता इथून डायरेक्ट आता घरी. दर्शन घेऊन आम्ही ना आता कर्ली नदीच्या खाडीपात्राजवळ आलोय. खूप सुंदर असं मस्त आहे. इथे वाळू काढली जाते ती बघ. इथे ना हे बघा, ह्या वाळूच्या बोटी आहेत सगळ्या. आणि तिकडे पलीकडे जाण्यासाठी ती बघा, ती त्या साईडला एक बोट आहे, होडी आहे, ते घेऊन जातात त्या साईडला. त्या साईडला काळसे आणि त्याला जुवा म्हणतात. हे समोर दिसतंय ना, ते बेट आहे छोटंसं, त्याला इथले लोकल भाषेमध्ये जुवा म्हटला जातो. एक थोडा वेळ बसून आम्ही जातो घरी. तुझा काय म्हणणार तुझा? खूप सुंदर आहे, सुंदर आहे. आणि पहिला व्हिडिओ माझा आठवतोय मला, मी इथे येऊन मग मंदिरात गेलेलो. भारी होता, भारी. तर आता आम्ही घरी आलो आहे, व्यवस्थित मस्त दर्शन घेतलं आहे, तुम्हाला पण दाखवलं लक्ष्मीनारायण मंदिर. आणि फर्स्ट ज्या व्हिडिओ बनवलेला त्यावेळी भरपूर मेहनत घेतलेली. ते स्क्रिप्ट लिहिणं, हे ते खूप खूप मेहनत घेतलेली. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मुद्द्यावर येतो, मेन मुद्द्यावर. तर पेमेंट किती आलं? तर पेमेंट मी तुम्हाला अमाऊंट सांगत नाही आहे. तर साधारण एक बेसिक अँड्रॉईड फोन घेऊ शकता, एवढं पेमेंट आलं आहे. ते खूप काही आलं नाही आहे ते, पण ठीक आहे. माझ्यासाठी ते भरपूर आहे. तर आणि तुमच्या ह्या सगळं शक्य झालं तुमच्यामुळे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझ्या व्हिडिओंना भरपूर प्रतिसाद देत आहे, त्यामुळे खरंच मलाही भारी वाटतं आहे. तर असंच प्रतिसाद द्या, असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन.
तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.